आप देख रहे हैं आपका अपना हिंदी न्यूज चैनल BS नेशन। दोस्तों, मुंबई चैम्बूर में पत्रकारों के स्वास्थ्य को देखते हुए उन्हें सरकारी योजनाओं का लाभ मिले, इसके लिए 152 क्रमांक वार्ड की पूर्व नगर सेविका आशा ताई मराठे ने एक खास कैंप लगाया। इस मौके पर आशा ताई ने क्या कुछ कहा, आइए सुनते हैं। आमचे चेंबूरचे मंडळ अध्यक्ष सन्माननीय राहुलजी वाळन साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार आणि त्या बांधवांसाठी की आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्या आरोग्यासाठी कोरोनाचा धडा आपण सर्वांनी घेतलेलाच आहे। तर त्या निमित्ताने आजार हा कधी कोणाला होईल माहिती नाही आणि तुमचं जे पत्रकारांचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, जेणेकरून आज जे आपण सर्व बातम्या ऐकतो, सर्वीकडे ते रात्रंदिवस फिरत असतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। म्हणून ही महात्मा फुले जनधन आरोग्य योजनाचा आम्ही इथे आज कॅम्प सुरू केलेला आहे। त्यांना फुकट आपण कार्ड वगैरे सर्व करून देणार आहोत की जेणेकरून त्यांना कधीही कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही। हॉस्पिटलमध्ये आत्ताच माझ्या एका पत्रकार भावाने सांगितलं की जे पहिल्याचं राजीव गांधी कार्ड होतं ते चालत नाही, त्याच्यासाठी हे महात्मा फुले जनधन आरोग्य योजनेचं कार्ड तुम्ही सर्वांनी काढून घ्या, तुमच्यासाठी ते कार्ड आहे। आणि ते कार्ड काढल्याच्या नंतर ज्या काही प्रायव्हेट हॉस्पिटल असू दे, महानगरपालिकेचे हॉस्पिटल असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही त्याचा उपयोग होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्या सुविधा मिळतील। म्हणून मी आज हे पत्रकार बांधवांसाठी महात्मा फुले जनधन आरोग्य विमा योजनेचा आपण इथे कॅम्प चालू केलेला आहे। मॅडम, भविष्यामध्ये पत्रकारांना कुठल्या योजना असतील? मी तेच सांगते की मी इथे आज मुख्यमंत्र्यांना लेटर सुद्धा दिलेलं आहे की जेणेकरून समाजातल्या सर्व महिला असतील त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना चालू झाली आहे पाहिजे आणि लाडका भाऊ योजना हे युवकांसाठी आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा। आणि जसं तुम्ही पत्रकार बांधव मला सांगताल की आमच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तर त्याची सुद्धा आम्ही पूर्तता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्याकडे आम्ही मागणी करू। तुम्ही आम्हाला जसं सांगाल तुमच्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत आणि सदैव काम करण्यासाठी आम्ही पुढे येऊ। परंतु तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे की तुमच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे। मला जसं वाटलं की आज की तुमचं आरोग्य धोक्यात कधी येऊ नये आणि त्याच्यासाठी तुम्हाला वनवन फिरू नये, त्याप्रमाणे मी ही जनधन योजना आज आपण हे केलेलं आहे महात्मा फुलेचं। तसं तुमच्या काही अपेक्षा असतील, तुमच्या काही मागण्या असतील, त्या तुम्ही आम्हाला सांगाव्या, त्याच्यावर आम्ही नक्कीच काम करू। पत्रकारों के लिए अलग से शिविर, शायद मेरे ख्याल से पूरे देश में महात्मा एक पहला उदाहरण होगा जो यहाँ पेश किया है मैडम ने। तो एक वरिष्ठ पत्रकार होने के नाते आप क्या कहेंगे? मेरे छोटे भाई और मित्र पत्रकार उपनगर पत्रकार एसोसिएशन के अध्यक्ष भाई आनंद श्रीवास्तव जी ने अभी कहा कि संभवतः देश का ये पहला उपक्रम है जो पत्रकारों के स्वास्थ्य का ध्यान रखा है। और बड़ी पुरानी कहावत है गांव से शहर तक कि जान है तो जहान है, इसको कोई भूल नहीं सकता है कि जान है तो जहान है। तो मैं इस उपक्रम के लिए जो आज पत्रकारों के लिए स्वास्थ्य के लिए जो फॉर्म भरवाया जा रहा है, इसके लिए मैं आशा मराठे नगर सेविका और सुभाष भाई मराठे का मैं दिल से अपनी तरफ से भी, पत्रकार एसोसिएशन की तरफ से भी, मुंबई और तमाम चेंबूर के पत्रकार एक बिरादर होती है। तो आप ये नहीं, मैं नहीं ये कह सकता कि केवल चेंबूर के पत्रकार, मैं पूरे देश के पत्रकारों को ये कहता हूँ कि एक बिरादरी है। मैं उन सब की तरफ से मैं आपका अभिनंदन करना चाहता हूँ कि आप समय समय पर मदद करती हैं पत्रकारों के लिए, और मदद ही नहीं करती हैं बल्कि अपनी तरफ से हो करके जो आर्थिक सहयोग जिन कई बार कोरोना ये वो सब हुआ है, स्वास्थ्य के लिए हो रहा है। मैं प्रेजेंट की बात करूंगा कि कितनी ज़रूरत है इलाज के लिए, और इतने महंगे दौर में ऐसे छोटे पत्रकार हैं जो हमारे जैसे जो फ्रीलांसिंग करते हैं, उनके पास कोई सैलरी नहीं है, कोई पगार नहीं है, बड़े सा नहीं है, उनको इलाज के लिए आप कर रही हैं। तो मैं तमाम पत्रकारों की तरफ से मैं अभिनंदन करूंगा। हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन दबाना ना भूलें।